नमस्कार मंडळी, आपण पारो मालिका 7 मेच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. आपल्या मारुतीला म्हणत असतं की तू पारूला इथे तर लग्नासाठी घेऊन आला होता ना, तुझा मुलगा पाहिला होता तो चांगला निघाला नाही ना, तर तिच्या लग्नाची जबाबदारी किर्लोस्करांनी घेतली होती. तर तिच्यासाठी आम्ही हरीश मुलगा पाहिलेला आहे, जो की आदित्यसोबत तिच्यासोबतच काम करत असतो. मग मोहन म्हणतो की लहानपणीच हरीशचे आईबाबा गेले, पण तो खूप कष्टाळू आणि मेहनती आणि प्रामाणिक आहे. त्याची सगळी माहिती आम्ही काढलेली आहे आणि तो आदित्यसोबतच काम करत आहे. लीला म्हणते की लग्नाआधीच त्याच्याकडे गाडी, घर आणि सगळं काही आहे, त्यामुळे पारू तिथे सुखात राहील. पण तू पारूला पहिलं विचार की लग्नासाठी तयार आहे की नाही, कारण मागच्या धक्क्यामुळे तिलाही थोडासा धक्का लागलेला आहे, त्यामुळे तू विचार करून घे. मग मारुती म्हणतो हो हो, मागच्या वेळेस मी काही न विचार करता मी डायरेक्टली लग्नासाठी होकार दिला होता, पण आता मला तिला विचारावं लागेल. मग अहिल्या म्हणते की तू थोडासा वेळ घे, वेळ घेऊन विचार कर, पारूलाही विचार आणि मग येऊन सांग, असं म्हणतात आणि ते तिथून निघून जातात. मी बॅग भरून निघलेले असते आणि प्रीतम थांबलेला असतो आणि म्हणत असतो की काकी बॅग भरून आलेली आहे आणि ती जातीये. मग तो तिला हळूच म्हणतो की पायऱ्यांवरून हळूच जा, पडशील, बॅग जरा जड असेल ना. मग ती खाली येते आणि म्हणत असते मी जाते, पण तिला कुणीही थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. आणि मग तिथे दिशाला म्हणते की दिशा, मी जशी वहिनी आणि दादांची काळजी घ्यायची ना, तर तशी तू घेशील. तर दिशा काहीच बोलत नाही, म्हणते काय हा ड्रामा आहे, काय चांगला ड्रामा करत आहे, असं म्हणत असते. सो पुढे जाते बॅग घेऊन आणि पुन्हा म्हणते की मी जाते म्हणून, पण कोणीही थांबवत नाही, सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. आणि मग म्हणते की तिच्या मनात विचार येतो की गावाकडे गेल्यानंतर असं घर गाडी नसणार ना फिरण्यासाठी. मग तिथंच थोडा विचार माघारी येते आणि म्हणते की बहिणी, तुमचा आवाज माझ्यापर्यंत आला, हृदयाचा आवाज माझ्यापर्यंत आला, तुम्ही काळजातून जो आवाज दिला ना तो माझ्यापर्यंत आला, म्हणून तर मी काय करते, मी इथेच थांबते म्हणते. आणि मग मोहननी तिला गावी जाण्यासाठी तिकीट दिलेलं असतं, पण ती म्हणते की थांबवतच नाही येत मला, तर मीच काय करते, मीच आयडिया करून इथं थांबते, असं तिच्या मनात म्हणत असते. आणि तिथे वहिनींच्या तिथे बसते पाहायला आणि म्हणते की बहिणी, मी थांबते म्हणून, मी 8 दिवस ती शिक्षा भोगायला तयार आहे म्हणून. मग दिशा म्हणते की वा, काय चांगला ड्रामा केला आहे, सरड्यालाही हिने मागे पाडलं म्हणून. तिथे सीन चेंज झालेला असता. घरामध्ये सावित्रा आणि बाकीच्या मावशा असतात, त्या म्हणतात ना पारू नाही आहे ना, तर इथे करमतच नाही आहे, पारू कधी येईल काय माहिती, मला तर इथे थांबच नाही वाटत आहे, असं म्हणत असते. मग तेवढं तिथे दामिनी मोठमोठ्याने ओरडत येते, माझी कॉफी टाईम झालेला कळत नाही आहे का म्हणून. मग सावित्रा तिला म्हणते की मॅडम, आधीच यायला उशीर केलेला आहे, दामिनी मॅडम, अहिल्या मॅडमच्या कॉफीचा टाईम झालेला आहे, लवकर या आणि मॅडमला कॉफी नेऊन द्या. ती बोलते की मी नेऊन द्यायची आहे, मी, दामिनी किर्लोस्करांनी. सावित्रा म्हणते कालची दिलेली शिक्षा आहे तुम्हाला, तर आम्हाला मॅडमनी सांगितलेलं आहे की दामिनीच मला कॉफी घेऊन येईल म्हणून. तर मग दामिनी म्हणते की तू खूप ऐकवायला लागलीस हा मला, मी कर्जसहित परतफेड करण याची. तर मग सावित्रा म्हणते की व्याजसहित असतं, काय असेल परतफेड महत्त्वाची आहे. मग ती बोलते की दे कॉफी इकडे. सावित्रा म्हणते की असं नाही जायचं आहे, मॅडमने दिलेली साडी ही घालून जायचं आहे. तर ती बोलते मी साडी नाही घालणार ही. मग ती बोलते की मॅडमची ऑर्डर आहे, ही साडी तुम्हाला घालून जावं लागेल. ती रागात ती साडी घेते आणि तिथून कॉफी घेऊन निघून जाते. पारू दारात बसलेला असतो आणि मग तेवढ्या तिथे मारुती येतो आणि म्हणतो तू रागवली आहेस ना की अहिल्यादेवीने तुला शिक्षा दिली आहे म्हणून, तर सगळं काही चांगलंच होणार आहे, त्याच्यासाठी दिले आहे ना, सगळा विचार करूनच तुला शिक्षा दिली आहे. आणि आपलं पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य आहे की आपण एक किर्लोस्कर घर आपल्याला मिळालेलं आहे म्हणून. तर मॅडमने ना तुझ्यासाठी एक मुलगा पाहिलेला आहे, हरीश म्हणून. तर मग गणी म्हणतो हरीश का, तो बरं चांगला आहे, अहिल्यादेवीने सगळी चौकशी केलेली आहे आणि तो ना आदित्य सरांसोबत ऑफिसमध्ये काम करतो आणि तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती ना, तर त्याने खूप जास्त मदत केलेली आहे, त्यामुळे तू विचार कर. मग ती म्हणत असते की तुला मी जड झाली आहे का, एकतर मला आईचीही सेवा करायला मिळाली नाही, आता एकतर तुझी सेवा आणि अहिल्यादेवीची सेवा तरी करू दे ना मला, वजन झाल्यासारखं का वागतोय तू सारखं, मला नाही करायचं असं म्हणते. मग व्हायचंच आहे का लांब. मग मारुती म्हणतो तुला वाटतं का कुठल्या बापालाही आपले लेक लांब करूशी वाटेल, मलाही नाही करू वाटत आहे, पण आपली जी रीत आहे ती रीत तर पाळावी लागेल. तिला म्हणतो तू एकदा सुखी आणि तुला स्वतःचं घर मिळालं
की मी पण खुश होईल असं म्हणतो. मग ती म्हणते की बा हे माझं हक्काचं घर नाही आहे का, माझा बाळ जिथं तेच माझं हक्काचं घर हे नाही आहे का असं म्हणत असते. मग मारुती म्हणतो हो हे पण तुझंच आहे, पण तू तुझ्या संसाराला लागली की मलाही बरं वाटेल ना. आणि मग पारू म्हणते नाही बा माझं मन नाही करत आहे, जसं जे अजयचं प्रकरण झालं ना त्यावरून माझं मनच नाही होत आहे तयार असं म्हणत असते. बा तू जर माझ्या बळजबरी केली ना तर मी हे घर सोडून जाईल. मी अहिल्यासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते वहिनी ही कॉफी घ्या. मग कडे बघते, मग ती म्हणते मॅडम ही कॉफी घ्या. आणि मग तिथून निघून जात असते तर प्रीतम म्हणतो तुला काकू म्हणू की काय म्हणू मला समजतच नाही. आणि सगळेच हसत असतात आणि तिथे ते रागात निघून जाते. मग तेवढ्यात श्रीकांत येतो आणि श्रीकांत म्हणतो काय झालं सावित्र्याला, सावित्रा काय एवढ्या रागात गेले. मग ते म्हणतात की प्रीतम म्हणतो ती दामिनी आंटी होती, दामिनी काकू होती. मग सगळेच हसायला लागतात, त्यांना भरपूरच हसायचं. दामिनी चिडून किचनमध्ये जाते आणि तिच्या मागेच दिशा जाते आणि दिशा म्हणते की सॉरी माझ्याकडून चूक झाली म्हणून. मग ती बोलते आधी चूक करायची आणि पुन्हा सॉरी म्हणायचं. हे बघ हे किचन किती घाण झालेलं आहे, तू गेली आहे का कधी किचनमध्ये. ती म्हणते नाही मी नाही गेलेली कधीच. मग दामिनी म्हणते हे सगळं साफ मला करायचे, हा सगळा प्लॅन तर खरा तुझा होता पण मी अडकली आहे. आणि हे जर मी वहिनींना सांगितलं ना तुला पण इथे भांडे घासायला यावं लागेल. ते म्हणते हे नाही असं काही करायचं नाही आहे, तू जे केलं ते तुझं भोगायचं. असं काही करते जे की ती सासूमामच्या गुड लिस्टमध्ये जाते आणि तुझ्यावर सगळा राग निघून जातो. तर बकरीला जेवढी इज्जत दिली तेवढी 1% सुद्धा तुला तिथं इज्जत दिलेली नाही आहे. तर तुझा जो काही राग आहे ना तो सगळा पारूवर काढायचा, माझ्यावर नाही. इथेच एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.